पिंपरी चिंचवड शहर में जीबीएस सिंड्रोम के कारण पहली मौत होने के बाद मनपा प्रशासन अलर्ट मोड में है। पिंपरी चिंचवड नगर निगम का जल आपूर्ति विभाग शहर के विभिन्न हिस्सों में पीने के पानी का परीक्षण कर रहा है। इस उद्देश्य के लिए विशेष टीमें नियुक्त की गई हैं। नगर निगम प्रशासन जल शुद्धिकरण स्टेशन, जल आपूर्ति स्टेशन, जल आपूर्ति टैंक, कुएं, बोरवेल, पेयजल टैंकर जैसे विभिन्न स्थानों पर पानी का परीक्षण कर रहा है। जल आपूर्ति विभाग जीबीएस सिंड्रोम की जांच के लिए हर दिन लगभग 300 पानी के नमूनों का परीक्षण कर रहा है। ऐसी जानकारी जल आपूर्ति विभाग प्रमुख प्रमोद ओंबासे ने दी है। पुणे में बीमारी का काफी प्रकोप देखने को मिल रहा है। यहाँ अब तक 114 लोग इस बीमारी से प्रभावित हुए हैं। वहीं इस बीमारी से संक्रमित 18 मरीज वेंटिलेटर पर हैं। जीबीएसच्या अनुषंगाने जसं आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे जे पाणी शुद्ध करून जे पाणी पुरवठा करतो त्याच्याबाबत रोजच्या आपल्या 200 ते 200 पर्यंतच्या पाण्याच्या नमुन्याची तपासणी करत होतो। पण जीबीएसच्या अनुषंगाने आम्ही ती संख्या वाढवून 50% वाढवली ते 300च्या पर्यंत आम्ही रोजचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतल्या विविध ठिकाणचे नमुने तपासतो। ते पाणी पिणे योग्य आहे किंवा नाही, त्यामध्ये क्लोरीन अवेलेबल आहे का नाही, या पद्धतीने आम्ही उपाययोजना चालू केलेली आहे। तसेच ठिकठिकाणी टँकर विहिरीवरनं भरल्या जातात। मग त्या टँकर मध्ये पाणी विहिरीचं डायरेक्ट भरतात, त्यात कधी निर्जंतुकीकरण केलेलं नसतंय। तर तिथेही आपण निर्जंतुकीकरण प्रायव्हेट विहिरी जरी असेल तरी ज्या ज्या आम्हाला विहिरीत दिसतात किंवा कोण आम्हाला कळवतंय त्या विहिरीत जाऊन आम्ही टीसीएल पावडर टाकून त्याचं निर्जंतुकीकरण करतोय। जे टँकर मधलं पाणी असतं ते आपण टेस्ट ट्यूब मध्ये घेतो आणि आपल्याकडे एक ओटी सोल्युशन असतं। ते ओटी सोल्युशनचा एक थेंब त्या परीक्षा नळीमध्ये टाकल्यानंतर जर पाण्याचा कलर चेंज झाला, पिवळा नारंगी वगैरे असा कलर होतो, त्याचा अर्थ असा की त्या पाण्यामध्ये क्लोरीनची मात्रा अवेलेबल आहे। ज्यावेळेस असं सिद्ध होतं त्या अर्थी सदरच्या पाण्यामध्ये कुठलीही बॅक्टेरिया जिवंत राहू शकत नाही, ते त्याचं सिद्धता आहे। त्याबाबत सांगायचं म्हणलं तर हे तसं म्हटलं तर खोडसाळपणाचंच लक्षण आहे की कोणी मेसेज केला हे आपल्याला माहित नाही, पण तो मेसेज सध्या व्हायरल होतोय। तर माझ्या नागरिकांना एवढीच विनंती असेल की आपला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जे जलशुद्धीकरण केंद्र आहे तिथं कुठलाही एकही बेड खराब झालेला नाहीये। प्रत्येक बेड पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे आणि आपण पाणी फिल्टर करूनच पाणी पुरवठा करत आहोत। तर त्या बातमीवर कोणी विश्वास ठेवू नये आणि त्याच्याबद्दल पॅनिक पण होऊ नये। या अनुषंगाने मान्य आयुक्त यांच्या सूचनेनुसार मी कालच भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे संबंधित मेसेज व्हायरल करणाऱ्याच्या विरुद्ध सायबर गुन्हा नोंद केलेला आहे। त्याची एफआयआर कॉपी सुद्धा मी आता आमच्या पीसीएमसीच्या इंस्टाग्रामवर अपलोड करत आहे। असा मेसेज व्हायरल करणाऱ्यांनी इथून पुढे विचार करावा की यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल। त्यामुळे अशा मेसेज व्हायरल करू नयेत, ही माझी एक त्यांना विनंती असेल। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड।